कामोठे विपक्ष नौपाडा या दोन संघादरम्यान पुढील सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस या ठिकाणी येतोय। सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ संकेत दिल्यानंतर या स्पर्धेला आपण सुरुवात केली। क्रिकेट सर्वत्र क्रिकेटचा हंगाम सुरू आहे आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा त्यातल्या त्यात स्वर्गीय दिवा पाटील क्रीडांगण कामोठे कायमस्वरूपी गजबजलेलं मैदान आणि अशा मैदानावर होणारी ही स्पर्धा यंदाचं हे 15वं वर्ष या ठिकाणी संपन्न होतोय आणि या 15व्या वर्षाच्या या स्पर्धेमध्ये तुमचं सगळ्यांचं आपण स्वागत करतोय। कामोठे संघानं टॉस जिंकल्यानंतर स्वतःसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय नौपाडा संघाला। अगदी हाय व्होल्टेज सामना होईल, एक बॅटल होईल, एक युद्ध होईल। दोन्ही संघ आपापसामध्ये बऱ्याच वेळा या ठिकाणी खेळलेत ना। आता मगाशी तो उल्लेख केला की ज्या सामन्यांची तमाम कामोटकर असतील नौपाडकर वाट पाहताय तो सामना। शेजारी शेजारी पक्के शेजारी ही जी म्हण आहे तसे आपण आता शेजारी आहोत, पण क्रिकेटच्या या रण मैदानामध्ये आज मात्र आपण आपापसामध्ये एकमेकांचे दुश्मन म्हणून या ठिकाणी खेळू, एक प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी खेळू। सलामीची जोडी आपण बघतोय योगेश भगत आणि दर्पेश परदेशी। पहिला बॉल गोलंदाज आपण बघतोय दैवत म्हात्रे यांच्या हातामध्ये बॉल आहे। साऊंडवाले दादा जर या ठिकाणी असतील तर जरा चला धावांचा श्री गणेशा पुढचा बॉल अतिशय भन्नाट वेगानं पण आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा आहे आणि इथे मात्र वाईट बॉल घोषित केला जाईल। इस दोन पंच आपण पाहतोय, पंचांच्या भूमिकेमध्ये अनिल दीक्षित सर असतील, हरीश कोळगावकर सर असतील। दरम्यान आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे खेळाडू उपस्थित मिडॉनच्या क्षेत्रामध्ये विकेट आले। यावेळेस टायमिंग प्रॉपर नव्हतं, पहिली विकेट डाऊन झाली आहे, पहिला झटका लागणार टीमला। नौपाडा संघाला लागलेली ही पहिला धक्का लागलाय। आपण पाहिलं दर्पेश परदेशी त्या ठिकाणी बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संदेश भगत। या मैदानावर बऱ्याचदा आपण त्यांना दुहेरी तिहेरी भूमिकांमध्ये पाहतो। आज जे क्रिकेट ऑनच्या माध्यमातून आपण ही लाईव्ह स्पर्धा पाहतोय आणि त्याचे ते ओनर आहेत आणि आज मात्र येथे तात्काळ दिवसभर काम केल्यानंतर आपल्या संघासाठी परत एकदा मैदानामध्ये जाताना सर्व गुण संपन्न क्रिकेट खेळता खेळता आपण व्यवसाय देखील करू शकतो। बऱ्याचदा बऱ्याच अंशी आपण पाहिलंय की बऱ्याच लोकांनी बऱ्याच खेळाडूंनी क्रिकेटसाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च घातलाय, त्यातून आपण मिळवलं काही नाही, फक्त नाव नाम प्रसिद्धी आणि घरात कपाट भरतील एवढ्या ट्रॉफ्याज। इथे इनसाइड आउट फटका, काय फटका सजवलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून येतोय, वन बाउन्स वर धरो, 4 धावा। प्रॉपर टायमिंग आल्या आल्या यावेळेस मात्र आक्रमण केलंय, विजयाचं सूत्र आक्रमण। तुम्ही कोणत्या युद्धामध्ये जाताना समोरच्या संघाला प्रेशराइज करण्यासाठी तुम्हाला आक्रमण हे सूत्र वापरावं लागतं। येथे चेंडू खराब होता, त्यावर अटॅक केला संदेशनं, डीप कव्हरमध्ये चौकार पाहायला मिळाला। पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट, परत एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून रोशन फील्ड करेल का त्या ठिकाणी उपस्थित सोवर चेंडू उचलला गेला, फेकी केली गेली, तोवर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या। 2 धाबेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल
8 धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत. एक गडी बाद झालाय. यावेळेस अक्रॉस द लाईन आडव्या हातानं स्वीपर लेग मध्ये या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेला. काऊ कॉर्नर मध्ये बॅटचा फ्लो अगदी चेंडूवर टायमिंग नव्हतं, बॅट नव्हती, डॉट बॉलचा खेळ झालाय. चांगलं कमबॅक केलं गोलंदाजानं. यावेळेस आणखी एक चांगला बॉल, डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. ओव्हर नंबर 1 समाप्त होईल. एका षटकानंतर आपण धावसंख्या पाहतोय तब्बल 8 धावा, एक गडी बाद ही स्थिती आहे नौपाडा संघाची. का किंबहुना मगाशी आपण चर्चा पाहिली की एक प्रेक्षणीय सामना होईल नौपाडा कामोठेमध्ये, ही अपेक्षा वर्तवली गेली. आज तो सामना मात्र अपेक्षित वेळेत या ठिकाणी सुरू होतोय. दोन्ही संघांचे पोशाख चांगले आहेत. नियमितपणे आपण या दोन्ही संघाच्या खेळाडूंना या मैदानावर खेळताना पाहिलंय. याचा वाढवा बाहेरचा नाही, याचा तर काय प्रॉब्लेम होणार. याचा आवाज फक्त एवढ्या भागातच राहील, पुढे नाही जाणार. याचा आवाज एवढ्यातच राहील ना, फक्त पुढे कुठे जाणार आहे. नवीन गोलंदाज रोशन म्हात्रे, एक हुन्नरी खेळाडू. प्रतिस्पर्ध्यांच्या समोर हा खेळाडू कधी कधी असे डावपेच टाकतो ना की याला थांबवणं फार कठीण होतं. त्यापैकी एक पहिला बॉल. इथे मात्र डिफाईन लेगच्या दिशेने खेळाडू येतोय, चेंडू येतोय, पळतोय. इथे मात्र जोवर चेंडू पर्यंत पोहोचला गेला तोवर चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता आल्या आल्या आपण पाहिलं अशा रूपानं हा चेंडू खेळून काढलाय. चेंडूमध्ये काहीच कमतरता नव्हती. चांगला टप्पा, चांगली लाईन लेथ, दिशा चांगली, योग्य नियंत्रण, तदनंतर गती देखील योग्य. पण अलीकडच्या काळामध्ये अशा चेंडूंवर सूर्याने ज्या पद्धतीनं सुपला शॉट आणला, ज्याला आपण पलू स्कूप म्हणतो, त्या पद्धतीनं यावर टायमिंग केलंय फक्त. 4 धावा. पुढचा बॉल. इथे प्रॉपर टायमिंग आहे का नाही आहे. फलंदाज अडकलाय लांगांच्या क्षेत्रामध्ये. हवेच्या दिशेविरुद्ध मारण्याचा मोह. इथे फलंदाज बाद होणार. फलंदाज क्रमांक 2 डगआउटच्या दिशेनं जाताना पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फील्ड, चांगलं कमबॅक रोशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. काल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर कामोठे संघ दादा संघ म्हणून ओळखला गेला. फार मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये कामोठे संघाचं नाव आपण पाहिलं. तुम्ही मैदानामध्ये किती मशक्कत करता, प्रॅक्टिस किती करता, मेहनत किती करता, त्याच्यावर तुमचं निश्चितपणे मैदानावरचं योगदान अवलंबून आहे. अगदीच आपण सहज मैदानामध्ये बॅट घेऊन गेलो आणि सहज तितक्या मोठ्या धावा ठोकूच शकत नाही. त्यासाठी सराव फार महत्त्वाचा आहे. कोणत्याही गोष्टीचा सराव हा तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जातो. आणि तुम्हाला ध्येय साध्य करायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही. यश मिळवायचं आहे तर संघर्ष आला, स्ट्रगल आलं, मेहनत आली, काटे आले, गतिरोधक आले, खड्डे आले, डोंगर आल्या, दऱ्या आल्या, सगळं काही आलं. यातून तुम्हाला पुढे तुमचा मार्ग निवडायचा असतो. इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. चांगला बॉल, गती चांगली होती या चेंडू मागे. यष्टीरक्षकाला बीट केलं. डायरेक्ट थ्रू अपील आलाय. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आलाय संदेश भगत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी धाव जोडली जाईल. छान मैदान सजवलंय. मैदानावरच्या असणारे जे बॅनर्स आहेत हेच या कामोठे नगरीचं वैशिष्ट्य आहे. किती बॅनर्स, किती फोटोज, किती मोठं सहकार्य. स्पर्धा आपल्या गावाची, आपल्या नावाची. गावात कोणत्याही पक्षानं, कोणत्याही संघटनेनं, कोणत्याही सामाजिक क्षेत्रातून जर उपक्रम राबवला ना, त्यातून गावाचंच नाव पुढे येतं. मग तुम्ही चांगलं काम करा किंवा वाईट करा, नाव हे गावाचंच पुढे येतं. हे लक्षात ठेवून जर तुम्ही या प्रत्येक गोष्टीकडे जर निश्चितपणे लक्ष दिलत ना तर आपल्या गावाचं नाव मोठं व्हायला वेळ लागत नाही. पुढचा बॉल. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी रडारपासून लांब ठेवलाय. संदेश एक्स्ट्रा कव्हरला चांगला खेळतोय. आपण सुरुवातीला त्याचे 2 फटके पाहिले जिथे एक चौकार पाहायला मिळाला, 2 धावा पळून काढल्यात.
चांगलं नियंत्रण त्याच्या बॅटमध्ये आहे, तितकंच चांगलं नियंत्रण गोलंदाजीमध्ये. पुढचा बॉल यावेळेस अपील केलं जात आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहे असं सांगण्यात आलंय. तद्वर एक क्विक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. बऱ्याचदा आपले क्रिकेटमधले जे दिवस असतात ते बऱ्याच खेळाडूंनी गाजवलेले असतात. काही गाजवतायत आणि येणाऱ्यांचा काळ हा गाजवणारा असतो आणि म्हणून आपण ती गोष्ट ध्यानात ठेवूनच क्रिकेटकडे आपण पाहिलं पाहिजे. पुढचा बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न, अति उसळी या ठिकाणी चेंडू मागे पाहायला मिळाली. यावेळेस व्हाईट बॉल इशारा दिलाय पंचांनी. इट्स अ व्हाईट बॉल. कॉलिंग अंपायरचं चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. फर्स्ट बाउन्स वॉर्निंग नाही या ठिकाणी, कारण डायरेक्ट बॉल जर तुमच्या डोक्यावरून गेला तर देखील आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डायरेक्ट वाईट देऊ शकतो. नियमांची अंमलबजावणी. पुढचा बॉल यावेळेस अपरकट थर्डमॅनच्या दिशेनं फक्त दिशा दिली आहे आणि मिळाल्यात पूर्ण 4 धावा. चांगला फटका. चेंडूला आपल्या जवळ येऊन दिलं, वेट केलं, वेट अँड वॉच असंच म्हणता येईल. इथे मात्र फक्त बॅकफुटला येऊन पंच केलाय. क्रिकेटमध्ये असे बॉल जे असतात ते साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांकडून आपण पाहिले आणि जेव्हा भारतीय संघातले खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या पिचवर जायचे ना, बाउन्सर अटॅक त्यांचा फार मोठा असायचा. आणि मग एक नवीन शोध क्रिकेटच्या देवतानं लावला, अपरकट. आजवर आपण क्रिकेटमध्ये या स्ट्रोकला बऱ्याच नॉर्मल क्रिकेटमध्ये देखील या स्ट्रोकला अंमलात आणताना पाहिलंय. तुम्ही नाविन्य काय देता, तुम्ही किती शोध लावता हे फार महत्त्वाचं आहे. एक्स्ट्रा कव्हर, स्ट्रेट ड्राईव्ह. तदनंतर सचिन तेंडुलकरचं आणखी एक उदाहरण देण्यात येईल की ज्यावेळेस शेन वॉर्न स्टंपच्या मागून लेग स्पिन करून ऑफ स्टंप उडवायचा. बऱ्याचदा चांगल्या खेळाडूंना त्यानं फसवलं, पण अशा चेंडूला खेळण्यासाठी एक शोध आणखी लागला, ते अर्थातच पॅडल स्वीप. अगदी यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जाऊन तुम्ही चेंडूला पुश करता आणि पॅडल स्वीप करून सहज धावा जमवता. 19 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. आपण पाहतोय कामोठे विपक्ष नौपाडा. हा चालू सामना एक रंगतदार स्थितीमध्ये येईल. धावा होणं फार गरजेचं आहे. या मैदानाचं एक वैशिष्ट्य धावांचं मैदान. धावा होत आहेत या मैदानावर. पुढचा बॉल यावेळेस शॉट पूल केलाय, लांगांच्या डोक्याच्या वरून जाईल. संदेश भगत ब्रँडेड नावाचा आलाय. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. 6 धावा. काय वेळ आहे या खेळाडूकडे. आपण म्हणतो की पूल लावणं इतकं सोपं नसतं, पण तुमच्याकडे वेळ असणं फार गरजेचं आहे आणि तितकाच पुरेसा वेळ या खेळाडूकडे आहे. 25 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस आणखी ताकद लावण्याचा प्रयत्न केला. चांगलं कमबॅक केलंय. षटकारानंतर आलेला हा डॉट बॉल थोडासा मनाला दिलासा देणारा, आत्मविश्वास निर्माण करणारा. षटकार ठोकल्यानंतर आपणही या ठिकाणी डॉट बॉल काढू शकतो. टिट फॉर टॅट. चांगलं संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये. चांगलं बॅटल, चांगलं युद्ध. यावेळेस पहा आणखी एक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला आहे, पण बॅट आणि बॉल मध्ये संगम नाही आहे. निसर्गाचा एक नियम आहे मित्रांनो, जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही. संगमाशिवाय उत्पत्ती होत नाही. धावांच्या क्रिकेटच्या मैदानावर देखील संगम होणं फार गरजेचं आहे, तेव्हाच तुमच्या बॅटमधून धावा येत आहेत. आज मात्र शुक्रवारचा दिवस थोडेसे आपले स्टँड जे आहेत ते मोकळे आहेत. उद्या आपण शनिवार रविवार 3 दिवसाची स्पर्धा, प्रेक्षकाची गर्दी हळूवार पद्धतीने या ठिकाणी वाढणार. जसं आपण पुढे जाऊ तशी स्पर्धा अधोरेखित केली जाणार, लक्षात राहणार. यावेळेस चांगला तडाखा दिलाय, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालंय. स्मॅश केलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय 6 धावांचा. बॉलिंग अटॅकवर मात्र फलंदाजाचा अटॅक आहे. डावा उजवा कॉम्बिनेशन मैदानामध्ये असताना देखील आपण दैवत मात्रला या वेळेस मात्र टार्गेट केलंय फलंदाजानं. दोन्ही फलंदाजांना एक षटकार ठोकलाय या षटकामध्ये. धावा पाहतोय आपण तब्बल धावसंख्या धाव फलकावर लागल्या जात आहेत. 32 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. इथे धावा वाढवा ना, हे सगळ्या 32 करा इथं. ते एक एक वाढवायचे तुम्हाला. जसं तर ही लाईन पूर्ण अशी कट करून द्यावा, म्हणजे तेवढा झाला. त्याच्या पुढे एक एक वाढवत चला. चौकार मारून 4 लाईन, 2 मारे 2 लाईन. चांगलं कमबॅक केलंय.
षटकारानंतर परत एकदा चांगलं कमबॅक. पुढचा बॉल दैवत. यावेळेस स्टॉपेज आहे. जेलखाली 2 खेळाडू, कोणती चूक नाही यावेळेस. विकेट नंबर 2 डगआउट मध्ये येईल. दुसरी विकेट यावेळेस आली आहे. दुसरी विकेट पडली जाते. 10 रन्स त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या. नौपाडाचे समर्थक थोडेसे निराश असतील. धावा झाल्या आहेत पण तिसरं षटक या ठिकाणी आहे आणि या षटकाचा जर आपण विचार केला 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. 3 षटकानंतर धावा पाहिल्या तर 32 धावा. चांगलं नियोजन, चांगलं संयोजन. जी क्रिक ऑनच्या माध्यमातून आपण तमाम प्रेक्षक घर बसल्या हे क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आधुनिकता आली क्रिकेटमध्ये. पूर्वी जर आपण गेलो तर त्या काळामध्ये जर आपल्या क्रिकेटच्या या आधुनिकतेमध्ये जर असतं सोशल मीडिया असता तर एकापेक्षा एक भन्नाट विक्रम आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले असते आणि आजही ते आपण पाहत बसलो असतो. पण आता मात्र क्रिकेट बदललंय, ब्रँडेड झालंय, पॅशनेबल झालंय. सर्व गोष्टी समाविष्ट करणारा हा क्रिकेट खेळ पैसा, नाव, संपत्ती, मान, सन्मान, अपमान, टाळ्या, शिट्ट्या, डीजे, संगीत सगळं काही प्रोफेशनल क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेटनं ज्या पद्धतीनं मागील 4-5 वर्षामध्ये मुसंडी घेतली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट साध्य करता आली आहे. पुढचा बॉल यावेळेस राऊंड आर्मनं गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. अरे भाई बॅट्समन दाखवून तू करतोस काय. 33 धावा. यावेळेस फॉलो थ्रो मध्ये चेंडू आहे. अगदी मेरिटनुसार या चेंडूला जर खेळून काढलं असतं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आपल्या धावा मिळवता आल्या असत्या. पण बॅट्समनच्या डोक्यामधलं जे गणित आहे ते फार वेगळं. इथे डॉट बॉल चांगली गुणवत्ता दाखवतोय नीरज म्हात्रे. पुढचा बॉल घेऊन यावेळी सुवर पिच आहे. स्लॉट मध्ये डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी खेळाडू तयार. रोशन चांगलं फील्ड, चांगला थ्रो, ताकदवर थ्रो पाहायला मिळालाय. थोडासा वर थ्रो आला. इथे मात्र 1च्या जागेवर 2 धावा. यावेळेस हो 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 क्या बात है. लॉंगऑफच्या वरून जातोय. बिग 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 सिक्सर. काय तडाखा दिलाय. अगदी चापट मारावी ना तशी चेंडूला चापट दिली आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी. ताकदही आहे पण ती बेमिसाल आहे. टायमिंग सहित ताकद, समय सूचकता, समन्वय पाहायला मिळतोय. संदेश भगत ऑन फायर. गोलंदाजाला विचार करायला भाग पडले टप्पा कोणता निवडावा. पुढचा बॉल यावेळेस आणखी एक जोरदार प्रहार केलाय. 1 धाव यावेळेस मिळेल. एका धावेवर समाधान प्राप्त करेल. एका धावेनं धावसंख्या आपण बघतोय तब्बल 42 धावा. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. स्ट्राइक एंडवर आपण बघतोय प्रतीक भगत. अजूनही या षटकातल्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4थं षटक पूर्ण करतोय. यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल आलाय. शेवटचा चेंडू या षटकातला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस बॅटला बॉल ब्रश झाला. आउटसाइड एज. इथे मात्र डॉट बॉल. चांगली गुणवत्ता दाखवली या गोलंदाजानं. केवळ खर्च धावा केल्या 10. विकेट मात्र प्राप्त झालेली नाही आहे परंतु सुरुवातीला जितक्या वेगाने धावा आल्या होत्या ना त्या धावांवर थोडासा ब्रेक लावला.
4 षटकं 42 धावा. शेवटचं षटक या ठिकाणी असेल. महेश म्हात्रे यांना आपण विनंती करू की आपल्याकडे जी चावी आहे ती कुंदन यांना या ठिकाणी चावी पाहिजे, तर आपण ती चावी जी आहे ती सुपूर्त करा. चार षटकं 42 धावा. शेवटचं षटक. आपल्याकडे जी गार्डनची चावी आहे ती आपण सुपूर्त करा. शेवटचा गोलंदाज निलेश म्हात्रेच्या हातामध्ये आपण बॉल बघतोय. शेवटचं षटक. पहिला बॉल. यावेळेस ऑफ स्टंपवर बॉल पाहायला मिळाला. चांगल्या षटकाची एक चांगली सुरुवात गोलंदाजानं केली आहे. निलेश म्हात्रे पुढचा बॉल घेऊन यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेनं आहे. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. थोडासा फ्लंबल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकाच्या जागेवर 2 धावा. संदेश वनडाऊनवर आला होता. संदेशने चांगले योगदान दिलंय आतापर्यंत. जर आपण संदेशची बॅटिंग पाहिली तर तब्बल 15 चेंडू खेळून काढलेत आणि योगदान राहिले तर 23 धावाचं. डॉट बॉल जास्त प्रमाणामध्ये आहेत. आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी येणार. अपील केलं जाईल. विकेट. संदेश भगतच्या या बॅटिंग ऑर्डरमध्ये तब्बल 8 ते 9 बॉल डॉट गेलेत. फार कमी धावसंख्या आपण पाहतोय. 15-23 20-20 या फॉर्मॅटमध्ये किंवा 50-50 वाल्या फॉर्मॅटमध्ये योग्य धावसंख्या. पण जेव्हा तुम्ही 5-6 षटकांच्या सामन्यामध्ये खेळताना त्या 15 चेंडूमध्ये 23 धावा म्हणजे तुम्ही 9व्या डावातून फक्त 23 धावा केल्यात. हे गणित काही नौपाडा संघासाठी चांगलं नाही आहे. ही स्थिती सुधारवायची तर तुम्हाला शेवटच्या 3 चेंडूमध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा येणं फार गरजेचं आहे. 2 षटकार. कारण 61 धावा या मैदानावर तुम्ही डिपेंड करू शकता. तुमच्याकडे ताकद असेल गोलंदाजीची तर. कारण समोर कोणता संघ आहे कामोठा जो दररोज याच मैदानावर सराव करतो आणि अशा संघास समोर कमी धावसंख्या देणं हे थोडंसं संघर्षमय होईल. 4 विकेट्स आतापर्यंत पडल्या जातात. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण बघतोय. गणेश भगत अर्थातच पिंट्या शेठ, पिंट्या भाई या नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू. तिहेरी आकडा आपण पाहतोय त्यांच्या टी शर्टवर. म्हणजे आजपर्यंत क्रिकेटमध्ये तिहेरी आकडा फक्त सुरुवातीच्या काळामध्ये क्रिस गेल या खेळाडूच्या बॅकवर आपण पाहिला. तदनंतर मग बरेच खेळाडू तिहेरी नंबर घेताना पाहायला मिळाले. आल्या उंची दिली आहे. एलिव्हेशन आहे का? इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट टू द बॉलर. 6 धावा. चांगला फटका सजवलाय. चांगलं टायमिंग केलंय. ओव्हरपिच होता आपण पाहिलं. आल्या ठोकलाय. 50 धावा नौपाडा संघाच्या धाव फलकावर सजल्या जातील. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल. ओव्हरपिच. इथे ओव्हरपिच होता. टायमिंग फक्त दिलंय. ताकद नव्हती यावेळेस. फक्त 1 धाव मिळेल का? अगदी शांत पद्धतीनं फटका खेळला याचं गणित मात्र समजलं नाही. इथे जर ताकद वापरली असती तर कदाचित हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर गेला असता. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 51 धावा. 51 धावा फार कमी धावसंख्या. 29 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. 29 चेंडू नंतर 51 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस पॉवर जनरेट केली आहे. पूर्ण ताकद झोकून दिली आहे या चेंडूवर. संदेश भगतच्या बॅट मधून आणखी एक मोठा फटका. लाफ्टिंग स्ट्रोक. 6 धावा. 58 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. चांगली बॅटिंग. मॅच कशी होईल माहिती नाही परंतु डाव फिनिश मात्र संदेशनं चांगला केलाय.
57 धावा धावफलकावर आले आहेत. 58 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. याच दरम्यान आपण पाहतोय अगदी आमच्या कॅमेरामनशी जी नजरा आहेत त्या व्यासपीठाच्या दिशेने आपण घेऊ. मंचकावर आपण पाहतोय कामोठे, नौपाडा, जुई या विभागातील या पंचकुर्शीतील बरेच मान्यवर आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. आणि समोरच्याच अतिथी कक्षामध्ये असणारे मान्यवर ज्यांच्या वतीने या प्रतियोगितेला सहकार्य केलं जात आहे. वरिष्ठ पातळीवर सहकार्य आहे, तरुणाई सोबत आहे, गाव सोबत आहे. सगळ्या गोष्टी आपण सोबत ठेवल्यात. हे विश्वास जे आहे ना ते विश्वास त्यानं मिळवलंय आणि म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रातली माणसं सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी आपण पाहिली. चला 5 षटकं या ठिकाणी संपली. 30 चेंडू धावसंख्या करायच्या आहेत. 58 धावा. चला टॉस साठी या. नावडे विपक्ष मोठा खांदा. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करू की आपण टॉस साठी या. नावडे श्री कापरीचार्य प्रसन्न क्रिकेट संघ नावडे विपक्ष जय बजरंग मोठा खांदा. आपण टॉस साठी यायचं आहे. चला चला लवकर घाई करा. कामोडे संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये येऊ द्या. नौपाडा संघ आपण सगळे खेळाडू फील्ड पोझिशनवर घ्या. शांत पद्धतीनं असणारे हे क्रिकेट. आज मात्र आमच्या डीजेला शांत राहावं लागलं कारण इथे सोसायटीमध्ये काही लोकांना त्रास. आणि ही पहिली वेळ आहे कामोठेकर की दिवसा लोकांना त्रास व्हायला लागलाय. अर्थातच त्यांच्या नियमांचा अतिरेक आपल्यावर व्हायला लागलाय. हे थोडंसं आपल्याला बदलावं लागेल. चला पिंट्या भगत यांच्यासाठी या ठिकाणी बक्षीस आलंय. प्रत्येक कॅच साठी साहिल भगत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. चला नावडे संघाचा कॅप्टन आलाय मला वाटतं आपल्या दिशेनं. मोठा खांदा आपला कॅप्टन जर असेल, टीम असेल तर आपला कॅप्टन या टॉस करून घ्या. सन्माननीय अतिथी कक्षाच्या दिशेने आपण बघतोय आदरणीय श्री गुरुशेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनापासून स्वागत करतोय. ज्यांच्याकडून प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेले आहेत, सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी शुभागमन. अय्यप्पा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण या ट्रॉफीज या ठिकाणी पाहतोय. खरं तर आपल्या आईच्या नावानं आणि अप्पांच्या नावानं या सामनावीराला आपण पाहतोय. तदनंतर सन्मान चिन्ह या ठिकाणी आहेत. चला दुसऱ्या डाबाकडे आपण जाऊ. दुसऱ्या डाबाला सुरुवात करत असताना आपण पाहतोय 58 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी आतमध्ये आली आहे. आपण पाहतोय कामोठे विपक्ष नौपाडा हा चालू सामना आणि चालू सामन्याचं टेलिकास्ट आपण जी क्रिक ऑनच्या माध्यमातून पाहतो यूट्यूब चॅनलवर. इथे दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करेन एका बाजूला नौपाडा, दुसऱ्या बाजूला खांदा, दोन संघाचे कॅप्टन्स सन्माननीय गुरुशेठ म्हात्रे साहेबांना आम्ही विनंती करू की आपण टॉस करून घ्यायचा आहे.
विचारतो. 10 मिनिटात तुम्हाला रिप्लाय करतो. किती अंबार लागते? 2-2 ना, दिवसाला 2 पाहिजेत ना. ठीक आहे, चालेल. नावडे संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय. घेऊ का नको सांग. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण बघतोय निलेश म्हात्रे. दादा 1-2 तारखेला जेएनपीटी मध्ये स्पर्धा आहेत, त्यांना 2-2 अंपायर पाहिजे. हा 1-2 ला जेएनपीटी मध्ये आहेत, यांचे आहेत आपल्या ऑफिस क्लब मध्ये लाईन काहीतरी असं काहीतरी आहे त्यांच्या, म्हणजे प्रोफेशनल त्यांच्या ते पोर्ट मधून होतात तशा मॅचेस आहेत. टेनिसच्याच आहेत. 2-2 पंच पाहिजे त्यांना, दिवसाला 2. हा होतील ना. हो चालेल. आतापर्यंत आपण पाहिलं 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावर पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस हवेत बॉल. इथे कॅच ड्रॉप झाली आहे. चूक केली आहे इथे मात्र. संदेश भगत स्वतःवर काहीसा नाराज. सोपासा झेल होता, प्रमुख खेळाडूचा होता. आपल्याकडे धावांची संख्या फार कमी आहे आणि अशा वेळेस धावा जर तुम्हाला अडकवायच्या असतील तर विकेट्स येणं देखील तितकंच गरजेचं राहील. पुढचा बॉल यावेळेस आउटसाइड एज. चांगलं क्षेत्ररक्षण केले त्या ठिकाणी. 3 धावा अडकवल्या जात आहेत. एका धावेनं धावसंख्या आपण बघतोय तब्बल 4 धावा. 58 धावा डिपेंड करायचा मनसुबा आणि इथे एक टिचून मारा करावा लागेल. एक यशस्वी स्पेल गोलंदाजाला पूर्ण करावा लागेल. गोलंदाज आपण पाहतोय गणेश कोळीच्या हातामध्ये बॉल. पुढचा बॉलचा फेक केला जाईल. इथे मात्र यावेळेस इट्स अ वाईड बॉल. अंपायर कॉलिंग नाव वाईड बॉल दिला जाईल. अतिरिक्त धाव या ठिकाणी गुणफलकावर जोडली जाईल. 5 धावा धाव फलकावर लागल्या जातील. पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस होता. दिशा देण्यामध्ये मात्र अपयशी आला. दिशा देऊ शकला नाही खेळाडू. धावा फार कमी दिल्या आहेत. या गोलंदाजाचा विचार केला, विवरण पाहिलं तर 5 चेंडू आतापर्यंत रिलीज केलेत. 4 धावा खर्च झाल्या आहेत. यावेळेस प्रॉपर टायमिंग हवेत आणि इथे मात्र कॅच सुटलाय. आणखी एक संधी दिली आहे. चेंडू गेले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय घडलं या संपूर्ण सामन्यामध्ये? किती चुका झाल्या आहेत सामन्यामध्ये. एका षटकामध्ये 2 कॅच. धावा या ठिकाणी वाढल्या गेल्या. 10 धावा धाव फलकावर लागल्या जातील. पहिले षटक संपल्याचा निर्वाळा पंचाडकडून आलाय. 6 चेंडू नंतर 10 धावा धाव फलकावर लागतायत. तो लगभग 1 ओवर के बाद 10 रन स्कोर बोर्ड के ऊपर. फिलहाल 58 रन्स यहाँ पर चेस करने हैं. एक अनोखे अंदाज के साथ आज पूरे दिन हमने यहाँ पर क्रिकेट को देखा. काफी रन आज गेंदबाजों ने खाए हैं. 4 ओवर अब तक शेष बाकी और लगभग 24 गेंदों में 48 रनों की जरूरत रहेगी. नए गेंदबाज का चयन यहां पर किया जाएगा. दुर्वेश गोवारी फिलहाल गेंदबाजी की कमान संभाले हुए.
हर एक गेंदबाजी का अलग ही एक्शन, अलग अंदाज के साथ गेंदबाजी करते हैं। यहाँ से चाहेंगे का नौपाड़ा के खिलाड़ी समर्थक जो भी इस मैदान के ऊपर हैं, एक और अच्छा ओवर यहाँ पर पूरा करें। 24 गेंद 48 रनों का लक्ष्य। अगली बॉल यहाँ से कोशिश की थी लेकिन नियंत्रण में गड़बड़ थी। एक बार फिर कोशिश करेंगे, पहली बॉल को फेंका जाएगा। अगला मुकाबला यहाँ पर होगा नावड़े बनाम मोटा खांदा के बीच। अगली बॉल डांस से ग्राउंड, बाहरी हिस्सा लगा, वहां पर खिलाड़ी मौजूद, तू मैं डायरेक्ट थ्रो। मौजूदा हालात में दोनों खिलाड़ियों ने एक रन को पूरा किया। सिंगल यहाँ पर क्विक सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 11 रन, एक विकेट के नुकसान के साथ ये स्थिति फिलहाल स्कोर बोर्ड के ऊपर। अच्छा खासा ये मैदान पूरी तरह से मशक्कत के साथ इस मैदान के ऊपर काफी बड़ी मेहनत ली, लगन के साथ काम किया। पहली मर्तबा मिट्टी डाली गई, उसके बाद स्टैंड बनाए गए, उसके बाद फ्लड लाइट्स और उसके बाद रूलिंग, सब कुछ। आने वाले समय में इसके ऊपर ग्रास, लेकिन ग्रास से पहले इस मिट्टी के ऊपर से जाता हुआ ये 4 रन। देखिए अगर नौपाड़ा टीम की अगर ये जो हालत है ना, कामोटा टीम के खिलाड़ियों से बेहतर ज्यादा तो उन्होंने गलतियां की है खुद, और खुद की गलतियां यहां पर अपने टीम को हरा सकती है। बुलंदी को इतना मजबूत बनाना होगा कि गलतियां अपने हाथों से काफी कम हो, लेकिन ये कोशिश यहां पर नाकामयाब होती हुई। इस बार टाइमिंग प्रॉपर नजर आई, ताकत कम थी लेकिन प्रॉपर टाइमिंग के साथ इस गेंद को भेजा लॉन्ग ऑफ के सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। बढ़िया तरीके से कोशिश, सुपर स्ट्रोक, सुपर टाइमिंग। इक्कीस रन स्कोर बोर्ड के ऊपर। परेश म्हात्रे बेहतरीन फॉर्म में चलने वाले खिलाड़ी, इस बार लेट कट करने का प्रयास, सिंगल के ऊपर संतुष्ट रहेंगे खिलाड़ी। 22 रन स्कोर बोर्ड के ऊपर। देखती है टेनिस बॉल की हम बात कर रहे हैं कि किस प्रकार प्रोफेशनल क्रिकेट आगे बढ़ता हुआ, लेकिन कल के दिन में एक अच्छी न्यूज़ हमने देखी थी कि रणजी क्रिकेट में हमारे समाज के संजीवन म्हात्रे, इनके पुत्र सिद्धार्थ म्हात्रे महाराष्ट्र रणजी क्रिकेट में यहाँ पर गए। टोटल रन 22 रन, 2 गेंद अभी तक इस ओवर के बाकी। इस बार योमेश साय विल डेफिनेटली हिट। गलती की वहां से ओवर पिच समझा, लेकिन यार्कर आई थी स्टंपों के ऊपर। यहां से एक और विकेट गिरती हुई, एक और विकेट का पतन आता हुआ। परफेक्ट यार्कर था। महज 4 रनों का योगदान इस खिलाड़ी ने अपने टीम के लिए दिया। नए खिलाड़ी मैदान के अंदर आएंगे, देख सकते हैं हम किस प्रकार दंडियों को उखाड़ा था। सटीक लाइन लेद, गेंदबाज कामयाबी हासिल करते हुए नजर आए। जब जब टीम मुसीबत में होती है ना, ज्यादा कुछ गेंदबाजों के ऊपर काफी जिम्मेदारी आती है। अब यहां से डिफेंड करना है तो जिम्मेदारी गेंदबाजों के ऊपर, क्योंकि बल्लेबाज ने उतने ज्यादा रन नहीं बनाए थे। बस 57 रन बनाकर 58 रनों का टारगेट यहां पर रखा था। उसके लिहाज से देखा जाए तो लगभग 1.5 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ 2 विकेट के नुकसान के साथ ये स्थिति स्कोर बोर्ड के ऊपर। नए खिलाड़ी मैदान के अंदर आते हुए रोशन म्हात्रे, एक टैलेंटेड खिलाड़ी, गेंदबाज, काफी शांति से पेश आते हैं मैदान के ऊपर, काफी हड़बड़ मचाते नहीं, आर्गुमेंट करते नहीं, बातचीत ज्यादा करते नहीं। बीच में योगदान काफी रहा कामोटा टीम के लिए। इस बीच एक और वाइट बॉल, यहां से खेलना चाह रहे थे एक्स्ट्रा कवर के ऊपर से, हालांकि डीप लॉन्ग ऑफ के ऊपर खिलाड़ी मौजूद हैं, लेकिन
बैट का जो हमने फ्लो देखा स्वर्गीय अनिरुद्ध गुवारी स्टैंड की दिशा में बैट का फ्लो नजर आया, लेकिन टाइमिंग नहीं थी क्योंकि दूर गेंद को फेंका जा चुका था। इस बीच ये अच्छी बॉल गैप में नजर आती हुई रफ्तार के साथ गेंद को निकाला, सीमा रेखा को चीरती हुई गेंद गई 4 रनों के लिए। 27 रन आए हैं 2 ओवर के बाद। स्कोरबोर्ड काफी बिजी रखा। आने वाली 18 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 31 रनों का। अठारह गेंदे 31 रन। बीच में यहाँ पर हम देख सकते हैं हर खिलाड़ी बातचीत करता हुआ किस प्रकार रन को डिपेंड किया जाए, किस प्रकार बल्लेबाजों को रोका जाए, वो कौन सा गेंदबाज होगा जो कम से कम यहाँ पर रन खर्च करेगा और एक बार फिर नौपाड़ा टीम कमबैक कर पाएगी। हालांकि 10.33 के औसत के साथ हर एक ओवर के पीछे हमें रन बनाने हैं, लेकिन इस समय जिस प्रकार जिस गति के साथ रन बनाए हैं तो रास्ता कामोटा टीम के लिए काफी आसान है, लेकिन आसान रास्ते के बीच क्या पत्थर फेंक पाएंगे या फिर कांटे फेंक पाएंगे, एक कांच के टुकड़े यहाँ पर फेंक पाएंगे। जितने ज्यादा विकेट ना यहाँ से कमबैक कर सकती है, विकेट के बिना मैच में कमबैक नहीं हो सकता। अठारह गेंदों में 31 रनों की आवश्यकता। नए गेंदबाज इस बार अच्छी गेंद बैकफर्ट स्क्वायर लेके दिशा में खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद थे लेकिन फील्डर बने दर्शक और गेंद गए दर्शक दीर्घा के बाहर 4 रनों के लिए। अच्छी स्ट्रोक थी, सिर्फ दिशा देने का कार्य किया, लेग स्टंप के ऊपर पिच की थी। जैसे देखा कि गेंद शरीर के ऊपर आ रही है, परेश मात्रे ने बैकवर्ड स्क्वायर लेके दिशा में बल्ला घुमाया और आसानी के साथ 4 रनों को इकट्ठा किया। इन 4 रनों के बदौलत 31 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 7 गेंदों में 21 रन अब तक परेश मात्रे के बल्ले से बनते हुए। अच्छा योगदान अपने टीम के लिए। ओहो क्लासिकल क्लासिकल स्ट्रोक है, इसे कहते हैं संयम, टेम्परामेंट और बिल्कुल सही तकनीक परेश दिखाते हुए जिस दिशा में गेंद आ रही है ना उसी दिशा में रन बनाने की कोशिश, कोई रिस्क नहीं, मात्र दिशा देने का कार्य। पहली गेंद आई लेग स्टंप के ऊपर, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर खेला, दूसरी गेंद आई ऑफ स्टंप के ऊपर, थर्ड मैन की दिशा में खेला। पिछले 2 गेंदों में बनाए 8 रन। बहुत ही खूबसूरत पारी, बहुत ही खूबसूरत इनिंग यहां पर चलती हुई। अगली बॉल इस बीच ऑफ स्पिन किया, यहां से शायद बल्ले का हिस्सा लगा था। अंपायर की उंगली ऊपर आने से पहले परेश मात्रे ने अपने एंड को छोड़ को बदला और जा रहे वापिस डगआउट की दिशा में। विकेट आती हुई यहां पर। दोन क्या घेतल्या बोलू का 1000 सांगतो बोलवा सांगू बोलला नका बोलू यायला काय सांगते नाव द्यायला ना। नए खिलाड़ी मैदान के अंदर आते हुए दैवत म्हात्रे, गणेश कोहली ने यहां पर विकेट को हासिल किया। आवश्यकता थी
जैसे ही रन बनने लगे एक ब्रेक थ्रू आने लगा, प्रिडिक्ट यहाँ पर हर एक के मन में चलता हुआ। चलो मुकाबला थोड़ा स्पीड अप करें। अगली बॉल, इस बीच अच्छी गेंद थी, अच्छी वापसी यहां पर करते हुए आवश्यक गेंदबाजी। अब तक 4 गेंदें इस ओवर की फेंक चुके हैं और अच्छा खासा योगदान गणेश ने यहां पर दिया है। विकेट निकाली, 2 छक्के जरूर खाए थे लेकिन वापसी की है। अगली बॉल, इस बीच एक और अच्छी बॉल, तीसरी गेंद डॉट आती हुई लगातार, यहां से अच्छी कोशिश, अच्छी वापसी करते हुए अच्छा कमबैक किया। अब मुकाबला रोमांचक स्थिति में आता हुआ, रोमांचक दिशा में जाता हुआ। तीसरा ओवर यहां पर चलता हुआ, 58 रनों का टारगेट रखा था, 35 रन स्कोर बोर्ड के ऊपर लगते हुए 3 विकेट का नुकसान अब तक हुआ है। 1-2 विकेट अगर गिरती है तो बात बन सकती है। इस बीच अच्छी गेंद थी, अच्छी गेंद थी, तालियां बजनी चाहिए यहां पर इस नौपाड़ा टीम के गेंदबाज गणेश कोहली के लिए। पहले 2 गेंदों में 2 चौके खाने के बाद लगातार 4 गेंदें बिंदी फेंकी, यानी कि डॉट बॉल। 3 ओवरों के बाद टोटल स्कोर देखा जाए तो लगभग 35 रन यहां पर स्कोर बोर्ड के ऊपर लगते हुए। आने वाली 12 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 23 रनों का। 12 गेंदें 23 रन, 23 रन 12 गेंदें। वाटलाव कसा आवाज येतोय? भाऊजी 12 गेंदों में 23 रनों की जरूरत। फिलहाल नए गेंदबाज का चयन यहां पर करते हुए एक और बदलाव गेंदबाजी में आता हुआ। नए गेंदबाज प्रज्योत भगत, इनके हाथों में बॉल। क्या प्रज्योत अपनी जीत की जोत यहां पर लग पाएंगे? ये फुल टॉस बॉल थी, लांगन के ऊपर से गेंद को उठाया, रोशन के बल्ले से निकलता हुआ ह्यूज हैंडसम सिक्सर। खूबसूरत स्ट्रोक था, प्रॉपर टाइमिंग ये दे सकते हैं किस प्रकार लोअर फुल टॉस, घुटने को पिच के ऊपर रखा, ताकत बेमिसाल झोंकी, प्रॉपर टाइमिंग और साथ ही साथ 6 रन। इन 6 रनों के साथ 41 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 11 गेंदों में महज 17 रनों का लक्ष्य बाकी। आते ही प्रज्योत के ऊपर आक्रमण किया है, नाम है रोशन, उजाला, रोशनी। इस बीच अपील अंपायर की उंगली ऊपर आती हुई, पहली बारी तेरी थी अब बारी मेरी है ये बताते हुए गेंदबाज। विकेट का नुकसान, बड़ा झटका लगता हुआ, बड़ा सदमा लगता हुआ कामोटे टीम के लिए। 10 गेंदें और 17 रनों की आवश्यकता होगी। छक्का खाने के बाद अच्छी कामयाबी, जीत के बीच का सबसे बड़ा कांटा दूर किया। रोशन बैक टू द डगआउट। जेके कॉन्ट्रॅक्टरचे ओनर सन्माननीय दिलीप वीर साहेब आमच्या प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आहेत। त्यांना मी विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं। सन्माननीय दिलीप वीर साहेब, आपण या प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आपण अतिथी कक्षामध्ये यावं। व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण जे के कंस्ट्रक्शन सांभाळत आहात, आपलं मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत। अगली बॉल फुल टॉस, इस बीच बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में
नो बॉल का इशारा आता हुआ और साथ ही साथ तीसरे अंपायर की मांग यहां पर पूरी की जाएगी। अंपायर रिव्यू है, देखा जाएगा साइड एंगल से क्या यहां पर ये गेंद जो थी कमर के ऊपर थी, बल्लेबाज पॉपिंग क्रीज में था, बल्लेबाज झुका हुआ था, सब कुछ देखा जाएगा। ये हम देख सकते हैं यहां पर बघ ये सुशांत एकदा बघ जरा बघ. इट्स अ फेयर डिलीवरी। बिल्कुल देखा गया जिस प्रकार जब गेंद बल्ले के ऊपर आई थी तो बल्ला कमर के बिल्कुल नीचे था। हालांकि गेंद स्टिकर के ऊपर लगी थी, लेकिन जब वो लैंडिंग कर रही थी तो बिल्कुल स्टंप के नीचे आ रही थी। इस वजह से ये बिल्कुल फेयर डिलीवरी घोषित। इस बीच दाहिनी छोर से गेंद को फेंका, वाइट बॉल का इशारा आता हुआ। छियालीस रन स्कोरबोर्ड के ऊपर, 4 विकेटों का नुकसान। यहां पर क्या कमबैक कर पाएंगी? थोड़ी सी बातचीत करते हुए। हालांकि क्रिकेट के मुकाबलों में ऐसे मुकाबलों को जीतते हुए हमने देखा है, गेंदबाजी ने करतब को दिखाया है, लेकिन फिलहाल थोड़े से इस बीच क्लीन बोल्ड। ऐसा लगा था कि शरीर के ऊपर गेंद आई है, लेकिन बाद में पता चला कि गेंद ने गिल्लियों को उड़ाया है और एक विकेट यहां पर आती हुई। रोमांचक स्थिति में मुकाबला जाता हुआ, बढ़िया तरीके से वापसी इस गेंदबाज ने दिलाई है। 8 गेंदों में 12 रनों की जरूरत अब तक देखा जाए तो। नए खिलाड़ी मैदान के अंदर आते हुए महेश म्हात्रे। यस, महेश म्हात्रे ऑन स्ट्राइक। मास इस बार फेंक दिया, ठोक दिया, सीमा रेखा के बाहर जाता हुआ। बेहतरीन स्ट्रोक, 6 रन। काफी गलतियां की है। इस ओवर की बात करें तो लगभग ये तीसरा फुलटॉस बॉल था। अब यहां से बिल्कुल जीत की दहलीज के ऊपर खड़ी कामोठा की टीम। नौपाड़ा टीम ने काफी निराशा की। बल्लेबाजी करते समय कम रन बनाए, गेंदबाजी करते समय काफी गलतियां की, कैच भी छूटे थे, काफी मौके दिए। इस वजह से ये हालात, ये स्थिति फिलहाल मैदान के अंदर। इस बीच अच्छी गेंदबाजी, अच्छा बॉल। 4 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ। 4 ओवर के बाद टोटल स्कोर देखा जाए तो बिल्कुल 52 रन लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4 ओवर। 4 ओवर के बाद 52, 5 विकेट के नुकसान के साथ आने वाली 6 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 6 रनों का। छह गेंदें। चलिए दोस्तों, देखिए टीम मीटिंग ना करें, काफी मुकाबले अब तक बाकी हैं। लगभग देखा जाए तो 3:33 हो चुके हैं और यहां से एक और नया मुकाबला हमारे सामने आने वाला है। एक बार एक छोर नावड़े की टीम, दूसरी छोर मोटा खांदा। चलिए, ये मैच समाप्त होते तुरंत टॉस जीतने वाली ये जो भी कुछ टीम होगी, आपका जो कुछ भी निर्णय हो, आप तुरंत इस मैदान के ऊपर उतरे।
ताकि अगला मुकाबला जल्द से जल्द यहां पर शुरू कर सकते हैं। छह गेंदों को डिपेंड करने के लिए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा। रविंद्र भगत हर मुकाबले में इनकी भी खास उपस्थिति रहती है। ये पहला बॉल हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, पहली गेंद के ऊपर विकेट आई है। फुलटॉस जरूर थी लेकिन विकेट आई है। विकेटों का आना, विकेटों का गिरना ये अच्छे संकेत नहीं रहेंगे कामोटा टीम के लिए। हालांकि 6 रन है लेकिन जितनी ज्यादा विकेटें गिरेंगी ना उतना पसीना ज्यादा बहाना पड़ेगा इस मैदान के अंदर। 0 स्कोर के ऊपर बाहर जाते हुए खिलाड़ी, लगभग ये 6ठी विकेट यहां पर गिरती हुई। नए खिलाड़ी मैदान के अंदर आते हुए। दिनेश महात्रे ये खिलाड़ी मैदान के अंदर आते हुए। देखिए जीत का नाम, संघर्ष का मैदान, और इस क्रिकेट के मैदान के ऊपर नौपाड़ा बीच कामोठा, दोनों टीमें जीत के लिए संघर्ष करती हुई। पांच गेंदें 6 रन। इस बीच यस इट्स अ वाइड बॉल। अंपायर कॉल वाइड। लेग स्टंप से हल्की सी बाहर थी, ज्यादा मौका नहीं था। हालांकि बल्लेबाज सफल भी हो चुके थे, थोड़ी सी जगह बनाई थी, उसके बावजूद कुछ थोड़ी ज्यादा बाहर थी। वाइड बॉल। आने वाली 5 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 5 रनों का। इस बीच अच्छी गेंद, अंपायर की उंगली ऊपर आती हुई, बेहतरीन गेंदबाजी, अच्छा कमबैक किया। यहां से एक और विकेट गिरेगी, एक और नुकसान। 7वां झटका लगता हुआ कामोटा टीम के लिए। अगर रविराज भगत यहां पर मैच को जिताते हैं, विजय म्हात्रे और जगदीश पाटिल, इनके द्वारा 2000 रुपए की इनामी राशि रखी जा चुकी है। जो कुछ भी लगाओ यहां पर लेके आओ, नहीं तो हमारी गाड़ी की चाबी निकालेंगे वो। चार गेंदों में चाहिए 5 रन। नए खिलाड़ी मैदान के अंदर, अच्छा खासा मुकाबला चलता हुआ। सोच में जरूर पड़े थे कि एक तरफा मुकाबला बनेगा, लेकिन क्या हुनर दिखाया है, क्या टेम्परामेंट दिखाया है, क्या आत्मविश्वास दिखाया है। और ये जरूर होता है हर एक के पास, लेकिन निभाना आवश्यक होता है हर अवसर पर, अनुभव का एक नया प्रयोग करते हुए। अगली बॉल। इस बीच लांगन के क्षेत्र में वहां पर खिलाड़ी मौजूद। 1 रन यहां पर तेजी के साथ भागकर पूरा किया। दूसरे रन की कोशिश, बिल्कुल नहीं, सिंगल के साथ यहां पर संतुष्ट रहेंगे। पूरी तरह से मुकाबला यहां पर मजा देता हुआ। 3 गेंदों में चाहिए अब 4 रन। 3 गेंदें और 4 रन। बड़ा संघर्ष, दिग्गज खिलाड़ी, दोनों टीमों के 2 कैप्टन आमने सामने। मुकाबला अगर टाई होता है तो सुपर ओवर। अगली बॉल, ये फुल टॉस थी लेकिन नहीं कर पाए। 1 रन तेजी के साथ दूसरे की कोशिश, बिल्कुल नहीं। यहां पर जोरदार तालियां बननी चाहिए दोस्तों। खूबसूरत मुकाबला चलता हुआ।
हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो। हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो। ये जिंदा दिली दिखाई है इस गेंदबाज ने। 6 गेंदों में 6 डिपेंड करने थे। अब मुकाबला कहां पर आया है? 2 गेंदे और 3 रन। हाँ, ठेव ना मॅच काम पडेल आता. काय नाव लाईव्ह दाखवू द्या ना आपण. सकाळपासून 4 वेळा लागलाय आपण. बरोबर आहे की नाही? 2 गेंदे 3 रन। रविंद्र भगत क्या इतिहास बनाएंगे? 6 गेंदों में 6 रन डिपेंड। अगली बॉल, इस बार ओवर पिच, डीप मिड विकेट के ऊपर 1 रन तेजी के साथ भागकर पूरा किया। दूसरी रन की कोशिश, यहां पर थ्रो खराब आया, यहां से खतरा। और ये देखिए, ये यहां पर और एक खतरा मोल लिया। अब यहां से ओ क्या कुछ गुजरा इस खेल में। काफी टेंशन, काफी हड़कंप मचा था। 1 गेंद 1 रन। गलती की थी डीप मिड विकेट के खिलाड़ी ने, काफी खराब थ्रो थी। अब 1 गेंद में चाहिए 1 रन। अगर डॉट बॉल होती है तो सुपर ओवर। जब कप्तान के साथ सुशांत पाटिल ने बातचीत की थी तब वो इन्हें बोले थे कि वन साइड ये मुकाबला होने नहीं देंगे। हम काफी मशक्कत करेंगे, मेहनत करेंगे और कामोठो के लिए यहाँ पर बड़ा संघर्ष भी देंगे। अब उसी प्रकार का ये मुकाबला, 1 गेंद 1 रन। पूरा खेमा यहाँ पर टेंशन टेंशन और टेंशन चलता हुआ मैदान के अंदर। खूबसूरत मुकाबला। अगर डॉट आती है तो सुपर ओवर। अनुभव से बड़ा कोई बड़ा टीचर नहीं है इस दुनिया में। महेश म्हात्रे काफी बड़े दिग्गज खिलाड़ी, अनुभव उनके पास, लेकिन उतना ही अनुभव लेकर रविंद्र भगत 5 गेंदों में महज 5 रनों को खर्च किया है। क्या इस कामोठा के मैदान के ऊपर एक और इतिहास बना पाएंगे? इस उम्र में कई खिलाड़ी घर में बैठते हैं, लेकिन इस उम्र में काफी बड़ा संघर्ष भी किया है इस खिलाड़ी ने। एक ही उम्र के 2 खिलाड़ी आमने सामने, कैप्टन वर्सेस कैप्टन। 1 बॉल 1 रन। जोरदार तालियां बंदी चाहिए दोस्तों। खूबसूरत मुकाबला, बड़ा चक्रव्यूह। 1 गेंद 1 रन। ओ यहां से गलती, यहां से गलती। ओ गलती की वहां पर विकेट कीपर ने, गलती की वहां पर। डॉट बॉल था, लेकिन आज शायद संदेश भगत अच्छी नींद नहीं सो सकते। बिल्कुल डॉट बॉल था, कोई उसमें दो मत नहीं, लेकिन उसके बाद विकेट कीपर ने गलती की और गलती का भुगतान क्या? घर वापसी का टिकट यहां पर निकल चुका है नौपाड़ा टीम का। अच्छी गेंदबाजी के लिए जोरदार तालियां बंदी चाहिए, बढ़िया तरीके से। चलिए दोनों टीमें हँडशेक करे, हँडशेक, हस्तोंदोलन करा। सामना हरला काय जिंकला काय, आपल्याला हँडशेक कंपल्सरी आहे। चला कामोठा संघ आपण उतरा, स्टँड सोडा, समोरच्या संघाला शुभेच्छा, हँडशेक करा, हस्तांदोलन करा। ही शिस्त आहे आणि ती शिस्त फार गरजेची आहे। याच दरम्यान आपण विनंती करू सन्माननीय महेश म्हात्रे साहेबांना, सन्माननीय निकेश म्हात्रे साहेबांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते मंचकावर उपस्थित सन्माननीय आदरणीय श्री दिलीप वीर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालंय। जे के कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ते आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळतायत आणि आज व्यवसाय सांभाळत असताना आपल्या या स्पर्धेला थोडंसं सहकार्य त्यांच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीचा हा योग्य सन्मान या ठिकाणी त्यांना समर्पित केला जातो आहे।
बॉलिंगला फर्स्ट ओव्हरमध्ये कोणी बॉलिंग काय काढलं त्यांचं विकेट नाही असं नाही दैवतनी 2 विकेट काढले. हॅलो, दिलीपवीर साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. निक मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं अप्रतिम मॅच. श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा विपक्ष